बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। मुलख महाराष्ट्र सुपरफास्ट। येत्या 2 मार्चला राज्य सरकारकडून बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। विशेष म्हणजे शरद पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातोय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला। बारामतीत नमो रोजगार मेळावा होतोय। कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत। विशेष म्हणजे शरद पवार आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेत जेवणासाठी निमंत्रण दिलंय। पवारांनी फोन करून निमंत्रण दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। 2024 मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी अहमदनगरमध्ये भाजपकडून उमेदवाराबाबत मत जाणून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे। निरीक्षक रवींद्र चव्हाण आणि देवयानी फरांदे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून मतं जाणून घेतली। हा अहवाल प्रदेश कार्यकारिणीला पाठवला जाणार आहे। महाविकास आघाडीची सिल्वर ओक वरची बैठक संपली। या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। जागा वाटपाबाबत या बैठकीत चर्चा झाली। जागा वाटपाबाबत आमच्यात कोणतेही मतभेद नसून काही जागा या 2 पक्षांना पाहिजे होत्या असं वक्तव्य बाळासाहेब थोरातांनी केलं। वंचित सोबत चर्चा सुरू असून आम्ही आकड्यात जात नाही, मेरिटवर काम करतो असंही थोरात म्हणाले। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची भाजपची तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। मात्र उमेदवारीच्या मुद्द्यावरून आता पंकजा मुंडेंनी सूचक विधान केलंय। माझ्या नावाची चर्चा प्रत्येक निवडणुकीत होत असते, तुम्ही याची सवय लावून घ्या असंही त्या म्हणाल्या। दुसरीकडे उमेदवार कुणी असो, स्टार प्रचारक मीच असेन असं वक्तव्य त्यांनी केलं। एनडीएला 400 पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचा दावा केला जातोय। मात्र यंदा एनडीएला 150 जागा सुद्धा मिळवता येणार नसल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलं। अकोल्यातील पारस इथं कुणबी संवाद मेळाव्याच्या आयोजनानंतर ते माध्यमांशी बोलत होते। शरद पवार यांनी 50 वर्ष दुसऱ्याची तुतारी वाजवली म्हणून निवडणूक आयोगानं सुद्धा त्यांना तुतारी चिन्ह दिलं। ज्यावेळी आरक्षणावर पवार विरोधात राहिले त्यावेळी त्यांनी अशीच तुतारी वाजवली अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली। कुणी कितीही दावा केला तरी छत्रपती संभाजीनगरचा गड हा बाळासाहेब ठाकरे यांचा आहे। नागरिकांना ते मान्य असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले। मी शत्रूंना कमी लेखत नाही, लहान असला तरी मी त्याला मोठं समजतो असंही खैरे म्हणाले। महायुती जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असताना आता दावे प्रतिदावे सुरू झालेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग पक्षाच्या जागेवर आता शिवसेना आणि भाजप दोघांनीही दावा केलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा यापूर्वी शिवसेनेनं लढली असून ती शिवसेनाच लढेल असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला। त्यांच्या या दाव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आक्षेप घेतलाय। या मतदारसंघात भाजपची ताकद असून ती आम्हाला मिळावी अशी राणेंची मागणी आहे। मवियानं 2024च्या निवडणुकीचा नाद सोडलाय। त्यांची आता 2029ची तयारी सुरू असल्याचा टोला विखे पाटलांनी लगावला। येणाऱ्या निवडणुकांमध्ये 600 पेक्षा अधिक जागा जिंकू या संजय राऊतांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला। विधानसभा अध्यक्षांनी आमदार रोहित पवार यांची चौकशी करण्याचे आदेश दिले। 2 समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला सोडून देण्यासाठी रोहित पवार यांनी पोलिसांवर दबाव आणला असा आरोप भाजप आमदार राम कदमांनी केला। त्यावरून हे आदेश देण्यात आले। आजच्या कॅबिनेट बैठकीत पावसाळी अधिवेशनावर चर्चा झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। तसंच 10 जूनला पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता असून अधिवेशनाची तारीख उद्या जाहीर होणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। अधिवेशनाच्या दरम्यान सभागृहात जाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे सुनील प्रभू हातात हात घालून जाताना दिसले। दरम्यान मीडियाचे कॅमेरे बघतात प्रभूंना आत घेऊन चाललोय अशी मिश्किल प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली। विधान परिषदेचे 10 आमदार निवृत्त होणार आहेत। अनिकेत तटकरे, सुरेश धस, विलास पोटनीस, निरंजन डावखरे यांचा कार्यकाळ संपणार आहे। दरम्यान विधान परिषदेत रिक्त होणाऱ्या जागांची संख्या 31 वर गेली। मनोज जरांगेंनी आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले। 10वी आणि 12वीची परीक्षा असल्यानं आंदोलन स्थगित केले। त्याऐवजी साखळी किंवा धरणं आंदोलन करावं असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं।
हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा खुर्द इथं पूर्णा नदीवरील बंधाऱ्याच्या कामाचं हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन होणार होतं, पण आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मराठा समाज बांधवांनी खासदार हेमंत पाटील यांनी गावात येऊ नये असा पवित्रा घेतला, त्यांना येण्यापासून रोखण्यात आलं। आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आणि राणीबागेतल्या पर्यटकांचं खास आकर्षण ठरलेल्या पेंग्विनना इतर राज्यात मागणी वाढते। ओडिशा, गुजरातसह इतर प्रदेशातील गोरखपूर, लखनौ इथं प्राणी संग्रहालयांनी सुद्धा मुंबईच्या राणीच्या बागेतील काही पेंग्विन आमच्याकडे पाठवा अशी विनंती राणीच्या बागेच्या प्राधिकरणाला पत्रव्यवहाराच्या द्वारे केली। समांतर रस्ता तसंच अंडरपास बोगद्यासाठी जळगावातील एरंडोल इथल्या नागरिकांनी केलेला रास्ता रोको 4 तासानंतर मागे घेण्यात आला। 2 महिन्यात मागण्या मार्गी लावण्याचं लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलं, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। परभणीच्या धारणगाव इथल्या दुधना नदीवर पूल बांधण्याची मागणी करण्यात येते। शेतात जाण्यासाठी इथल्या नागरिकांना थर्माकोलच्या तराफ्यावरून प्रवास करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामध्येच 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली। पोलिसांसमोर हा सगळा प्रकार घडल्यानं सगळ्यांची एकच धावपळ आली, त्यामुळे पोलीस आयुक्तालयात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। नागराज गायकवाड ही व्यक्ती चारित्र्य प्रमाणपत्र काढण्यासाठी आली होती, त्यावेळी 2 गटात हाणामारी झाली। वैजापूर शहरातील नांदूर मध्यमेश्वर धरणाचे कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाच्या गेटवर भालगाव आणि डागपिंपळ ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी ठिय्या दिला। पावसाच्या ओढीनं पाणी टंचाई जाणवतीये। गावातील महिलांना 3 ते 4 किलोमीटर भटकंती करावी लागतीये। यासाठी उपोषण करूनही पाणी मिळत नसल्यानं आंदोलन करण्यात आलं। मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये मृतदेह बदलण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। कोल्हापूरच्या कृष्णात पाटील यांच्या ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचं पार्थिव रुग्णालयात घरी पाठवलं। ही दुसरी व्यक्ती असल्याचं उघड झाल्यानंतर हे पार्थिव पुन्हा मुंबईला रवाना करण्यात आलं। नांदेड महानगरपालिकेचा 2023-24चा सुधारित आणि 2024-25चा मूळ 1712 कोटीचा अर्थसंकल्प आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांनी सादर केला। प्रशासकीय काळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे। यंदाचा अर्थसंकल्प कुठलीच करवाढ करण्यात आली नसल्याचं महापालिकेकडून आयुक्तांकडून सांगण्यात आलं। युवा सेनेनं गोंदिया नगर परिषदेच्या समोर आंदोलन केलं। नगर परिषदेतील मनुष्यबळासाठी एकाच कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। या विरोधात आंदोलन करण्यात आलं। पुण्यात रघुनाथदादा यांच्या शेतकरी संघटनेनं आसूड मोर्चा काढला। स्वतःवर आसूड उडत आणि हलगी वाजवत हे सगळे शेतकरी पुणे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय आत्मक्लेश करत चालले। शेतीमालावरची निर्यात बंदी उठवण्यासह विविध मागण्यांसाठी हा आसूड मोर्चा काढण्यात आला। धाराशिवमध्ये महावितरणच्या राज्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महावितरण कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केलं। 30% वेतन वाढ द्या, तसंच कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। समांतर रस्त्यासह अंडरपास बोगदा बनवावा यासह विविध मागण्यांसाठी जळगावात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 इथं रास्ता रोको करण्यात आला। तब्बल 2 तास महामार्ग अडवून धरल्यानं वाहतूक बराच काळ रखडली। बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक 4 ही ऐतिहासिक चिमणी जमीनदोस्त करण्यात आली। गेल्या काही दिवसापासून परळी औष्णिक विद्युत केंद्रातलं संच क्रमांक 3, 4, 5 बंद करण्यात आले। भाजपची राज्यातली लोकसभा उमेदवारांची यादी शुक्रवारी दुपारी कोर कमिटीच्या बैठकीत फायनल होईल अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली। जनतेचा अभिप्राय आणि कार्यकर्त्यांचं मत जाणून घेऊन स्थानिक कमिटी उमेदवार फायनल करेल अशी माहिती त्यांनी दिली। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला। 10 दिवसात दुसऱ्यांदा गडचिरोलीत येऊन शुक्ला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा त्यांनी घेतला। जंगलाच्या सीमेवरील पोलीस ठाण्यात जाऊन त्यांची पाहणी सुद्धा केली। पुणे मेट्रो स्टेशन वादात आता पुणे शहर माजी महापौर संघटनेनं उडी घेतली आहे। पेठांच्या नावावरून वाद घालणं निरर्थक असून प्रत्येक पेठेचं आपलं वेगळं महत्त्व आहे, त्यामुळे बुधवार की कसबा असा वाद टाळण्यासाठी शनिवारवाडा असं नाव द्यावं अशी मागणी करण्यात येते। लातूर शहरातल्या नाना नानी पार्क इथल्या वंडर वर्ल्ड पार्क इथं महापालिकेनं अतिक्रमण विरोधी कारवाई केली। मात्र कारवाई चुकीची आहे हे कोर्टात दाखवून दिल्यानंतर कोर्टानं पालिकेला दोषी ठरवत 5,000चा दंड ठोठावला।
कमी व्याजदरानं पैसे देतो असं सांगून सिंधुदुर्गात अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या संकल्प फायनान्सच्या संचालकांना संतप्त ग्राहकांनी मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं। यावेळी संतप्त ग्राहकांनी पोलिसांची गाडी रोखून धरल्याचं समोर आलं। भटक्या विमुक्त जमातीमधील घटकांना त्यांच्या पालावर जाऊन शासकीय योजनांचा लाभ देण्याचा अभिनव उपक्रम लातूर जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात येतोय। लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी स्वतः पालावर जाऊन भटक्या विमुक्तांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला। गंगापूर तालुक्यातील गोरेगाव शिवारात स्कूटीवरून गांजा घेऊन जात असताना पोलिसांनी सापळा लावून अटक केली। त्याच्याकडून 28 किलो 150 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। पालघरमधील जवारच्या कस्तुरबा गांधी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे। 17 विद्यार्थिनींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। फिल्टरचं पाणी न पिता टाकीत पाणी प्यायल्यानं विषबाधा झाल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली। लातूर रेल्वे स्टेशन परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली। त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह 6 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली। लातूरच्या उदगीरमध्ये राणी महल इथं विहिरीत बुडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय। या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे। बार्टीच्या धर्तीवर स्वतंत्र अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र म्हणजे आरटीची घोषणा करण्यात आल्यानंतर लातूरात जल्लोष करण्यात आला। शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात मातंग समाजानं फटाके फोडत पेढे वाटत जल्लोष साजरा केला। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान इथं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाच्या नंतर प्रशासनानं गुन्हे दाखल केले। दरम्यान रास्ता रोकोचं निवेदन दिलेलं असतानाही खोटे गुन्हे दाखल केल्याच्या आरोपात सकल मराठा समाजानं प्रांत कार्यालयासमोर निदर्शन केलं। कृष्णा कॅनॉलमधून पाणी सोडण्यात दिरंगाई होत असल्यानं पाण्याविना पिकं वाळून जात आहेत। इतक्या दरम्यान हक्काचं पाणी मिळवण्यासाठी तासगाव पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी विजापूर गुहागर महामार्ग रोखून धरला। रास्ता रोकोमुळे पलूसच्या मुख्य चौकातील वाहतूक विस्कळीत झाली। शिर्डीच्या कोपरगाव तालुक्यातील करंजी फाटा ते पडेगाव रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ते काम बंद पाडलं। दरम्यान अभियंत्यांनी चांगलं काम करणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन स्थगित केलं। गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही दारू विक्रीसाठी शक्कल लढवली जाते। भाजीपाला विक्रीच्या नावावर तस्करीसाठी आणलेला दारूचा साठा गडचिरोली पोलिसांनी पकडला। भाजीच्या क्रेटची तपासणी केल्यानंतर त्यात बिअरचा साठा आढळून आला। दरम्यान या दारू विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली। कुडाळ तालुक्यातील कुडाळ हायस्कूलमध्ये शिक्षक विद्यार्थ्याला मारत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या व्हिडिओनंतर शिक्षकाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होतीये। त्यामुळे शिक्षकावर कारवाईची मागणी सुद्धा केली जाते। पुण्याच्या मुंडव्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। महादेव उकिरडे या आरोपीनं दारूच्या नशेत 8 गाड्यांच्या काचा फोडल्या। पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरमध्ये जगभरातून पाहुणे दाखल होत आहेत। या पाहुण्यांसाठी जामनगरच्या विमानतळावर आलिशान कार तैनात करण्यात आल्या। नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या द इंद्राणी मुखर्जी स्टोरी या वेबसिरीजच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय। नेटफ्लिक्सला मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला असून सीबीआयची याचिका फेटाळण्यात आली आहे। त्यामुळे द इंद्राणी मुखर्जी स्टोरी ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे। दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच आईबाबा होणार आहेत। या दोघांनी सोशल मीडियावर ही बातमी देत बाळाच्या आगमनाचा महिना सुद्धा जाहीर केलाय। नेटफ्लिक्सच्या बहुप्रतीक्षित दो पत्ती या सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे। सिनेमात अभिनेत्री काजोल आणि कृती सेनन प्रमुख भूमिकेत आहेत। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।